पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर निर्णय जाहीर करू असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं। तर शिवाजी कर्डिले यांच्या जागेवर त्यांचा मुलगा अक्षय कर्डिलेला उमेदवारी मिळावी याकरता आग्रही असल्याचं भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय। जी काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे, याच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा जो विषय आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील कौतुक खरं केलं पाहिजे। मी आमदार होईल, काय होईल, राजकीय पद मला मिळेल, काय मिळेल, हे माझ्या एकट्यासाठी नाहीये। आमची संघटना आहे, म्हणजे 3-3 पिढ्यांपासून कार्यकर्ते हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत। एक कुठेतरी भावनिक सगळा संबंध आहे। नवीन देखील बरेचसे कार्यकर्ते मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत। या सर्वांच्या मताचा कुठेतरी काहीतरी आदर ठेवला गेला पाहिजे। उमेदवारीची अपेक्षा असणं आणि उमेदवारी मिळणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्व्हे मध्ये जर एखादं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा, तर ते आम्ही करू शकत नाही। जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे। जनते त्याचं नाव घेईल तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।